मंडळी, सुरुवातीला हा व्हिडिओ बघा. त्यात स्पष्ट आपल्याला दिसून येतंय की एका महिलेने तिच्या डोक्यावर विचित्र डिव्हाइस बांधलंय, हाताला मशीन लावलंय आणि ती महिला घरातली कामं करते. पण ती असं का करते? तर त्याचं कारण म्हणजे AI ला शिकवण्याची ट्रेनिंग देते. आणि हीच घरातली छोटी मोठी कामं करून ती तासाला 250 रुपये कमवते. हे ऐकून थोडं विचित्र वाटतंय ना? पण हे पूर्णपणे खरंय. सध्या सोशल मीडियावर हा व्हिडिओ तुफान व्हायरल होतोय. तशाच प्रकारे काही व्हिडिओमध्ये गावाकडच्या भागातील महिला डोक्यावर कॅमेरा आणि रेकॉर्डिंग डिव्हाइस लावून फिरताना दिसत आहेत आणि त्या चक्क AI म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्सला ट्रेन करत आहेत. गृहिणींना या मार्गाने रोजगार मिळतोय हे ठीक आहे, पण याचा भविष्यात माणसांना धोका निर्माण होऊ शकतो का, असाही मोठा प्रश्न उद्भवतोय. हे डिव्हाइस नेमकं कसं काम करतं, तुमचा डेटा कसा गोळा केला जातो आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आज 250 रुपये देणारं हे तंत्रज्ञान उद्या आपल्याच रोजगारावर आणि गोपनीयतेवर कुऱ्हाड तर चालवणार नाही ना, हे सगळं या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सविस्तर समजून घेऊयात. नमस्कार, मी रुपल आणि तुम्ही पाहत आहात विशेष भारी. हे प्रकरण नक्की काय ते आधी समजून घेऊ. ग्रामीण भागात महिलांना एका वेगळ्याच कामासाठी रोजगार दिला जाते. या महिलांना एक विशिष्ट हेडबँड दिला जातो, ज्यामध्ये कॅमेरा, मायक्रोफोन आणि काही सेन्सर्स असतात. महिलांनी हे डिव्हाइस डोक्यावर बांधून आपली दैनंदिन कामं करायची असतात, जसं की स्वयंपाक, शेतात काम करणं, बाजारात जाणं. आणि या बदल्यात त्यांना तासाला 200 ते 250 रुपये मानधन दिलं जातं. सुशिक्षित बेरोजगार किंवा गृहिणींसाठी ही घरबसल्या कामाची मोठी संधी आहे. पण ही कोणती कंपनी आहे जी या कामासाठी पैसे देते, असाही प्रश्न निर्माण होतोय. तर या टेक कंपन्या आहेत ज्यांना AI मॉड्यूल्स विकसित करायचे आहेत. काही दिवसांपूर्वी नागपूरच्या एका टेक्सटाईल फॅक्टरीमधला एक असाच फोटो समोर आला होता. त्यात मशीन टेक्निशियन डोक्यावर डिव्हाइस बांधून काम करत होते. इन्व्हेस्टमेंट फर्म्स टेलरिस व्हेंचर्स पार्टनर्सच्या एका अहवालानुसार रोबोटिक्स लॅब्स येत्या 2 ते 3 वर्षांमध्ये 100 मिलियन ते 1 बिलियन तासांचा डेटा गोळा करणार आहेत आणि त्यासाठी त्यांना प्री डेटा ट्रेनिंगची आवश्यकता आहे. महाराष्ट्रातल्या काही भागात आणि देशाचा विचार केला तर उत्तर प्रदेश, नोएडा, बिहार, चेन्नई आणि झारखंडच्या काही ग्रामीण पट्ट्यांमध्येही टेक कंपन्यांच्या एजंट्सनी महिलांचे असे ग्रुप्स तयार केलेत. ज्या भागात सुशिक्षित बेरोजगारी आहेत किंवा गृहिणींना घर बसल्या उत्पन्नाचे साधन हवे आहे, अशा भागांना या कंपन्या टार्गेट करत आहेत. या महिलांना विशिष्ट हेडबँड दिला जातो, ज्यामध्ये कॅमेरा, मायक्रोफोन आणि काही सेन्सर्स असतात. महिलांनी हे डिव्हाइस डोक्यावर बांधून आपली दैनंदिन कामं करायची असतात, जसं की स्वयंपाक करणं, पाणी भरणं, शेतात कापणी करणं किंवा बाजारात जाऊन भाजी विकत घेणं. या बदल्यात त्यांना तासाला 200 ते 250 रुपये दिले जातात. आता प्रश्न येतो की हे डोक्यावर बांधलेलं डिव्हाइस नक्की काम कसं करतं? याला तंत्रज्ञानाच्या भाषेत डेटा कलेक्शन विअरेबल डिव्हाइस म्हणतात. यात प्रामुख्याने 3 गोष्टी असतात. एक म्हणजे पॉडकास्ट किंवा हाय डेफिनेशन मायक्रोफोन, जो आजूबाजूचा प्रत्येक आवाज, भाषा, ऍक्सेंट्स आणि उच्चार रेकॉर्ड करतो. वाईड अँगल कॅमेरा मानवी डोळ्यांच्या अँगलने म्हणजेच फर्स्ट पर्सन पर्स्पेक्टिव्हने जग पाहतो. महिला जेव्हा काम करतात तेव्हा वस्तू कशा हाताळल्या जातात हे हा कॅमेरा टिपतो. आय ट्रॅकिंग आणि मोशन सेन्सर्स डोक्याची हालचाल कशी होते, डोळे कुठे स्थिर होत आहेत याचं अचूक मॅपिंग करतात. हे डिव्हाइस थेट एका मोबाईल ॲप किंवा क्लाउड स्टोरेजशी जोडलेलं असतं. महिला जे काही पाहतात, बोलतात किंवा ऐकतात ते सर्व रिअल टाइम मध्ये या कंपन्यांच्या सर्व्हरमध्ये अपलोड होत असतं. आता हा डेटा कसा गोळा केला जातो आणि तो कुठे जातो हेही आपल्याला माहिती असणं तितकंच महत्वाचं आहे. तर AI स्वतःहून काही शिकू शकत नाही, त्याला माणसासारखं शिकवावं लागतं. या प्रक्रियेला मशीन लर्निंग आणि डेटा लेबलिंग म्हणतात. जेव्हा या महिला रेकॉर्डिंग करतात तेव्हा फक्त व्हिडिओज घेतला जातो असं नाही, तर भारताच्या ग्रामीण भागातील प्रादेशिक भाषा, गावरान बोलीभाषा, विविध बोलींचे ऍक्सेंट्स, घरातल्या रोजच्या वस्तू जसं की पाटा, वरवंटा, चूल किंवा शेतातली अवजारे या सर्वांचा डेटा गोळा केला जातो. कंपन्या हा डेटा त्यांच्या AI अल्गोरिदम मध्ये टाकतात. सोप्या भाषेत सांगायचं झाल्यास, जर AI ला समजून घ्यायचं असेल की पोळी कशी लाटतात, तर त्याला हजारो महिलांच्या हातांची हालचाल आणि त्यावेळचा आवाज दाखवावा लागतो. त्यामुळे या महिला नकळतपणे AI ला आपली जीवनशैली शिकवत आहेत असं म्हणण्यास हरकत नाही. प्राप्त माहितीनुसार हा डेटा अब्जावधी डॉलर्सच्या परदेशी टेक कंपन्यांना विकला जातोय किंवा AI मॉडेल सुधारण्यासाठी वापरला जाते. आता नाण्याची दुसरी बाजूही पाहूयात. तर आज तासाला 250 रुपये देणारी ही सिस्टीम भविष्यात आपल्यासाठी किती घातक ठरू शकते, याचे काय दुष्परिणाम होऊ शकतात, याविषयी तज्ज्ञांनी सांगितले. पहिलं म्हणजे एंड ऑफ प्रायव्हसी.
मंडळी, हे डिव्हाइस चालू असताना घरातील अंतर्गत खाजगी गप्पा, बँकेचे पासवर्ड्स, कौटुंबिक वाद किंवा वैयक्तिक गोष्टीही रेकॉर्ड होत आहेत. हा डेटा जर हॅक झाला किंवा चुकीच्या हातात गेला तर ब्लॅकमेलिंग आणि सायबर गुन्हेगारीचे प्रमाण वाढू शकते. दुसरं म्हणजे भविष्यातलं बेरोजगारीचं संकट. आज या महिला ज्या कामासाठी एआय ला ट्रेन करत आहेत, उद्या तेच एआय प्रगत होऊन माणसांची जागा घेईल. भविष्यात घरकाम करणारे रोबोट्स, डिजिटल असिस्टंट्स किंवा शेतीतील स्वयंचलित यंत्रे तयार होतील, ज्यामुळे याच कामगार वर्गाचा रोजगार कायमचा हिरावला जाऊ शकतो. आणखी एक धोका म्हणजे डिजिटल कोलोनायलिझम. भारतीय नागरिकांचा, विशेष म्हणजे ग्रामीण भागातील कच्चा डेटा अत्यंत स्वस्त दरात परदेशी कंपन्या लाटत आहेत आणि त्यावरून बनवलेले महागडे एआय सॉफ्टवेअर भविष्यात आपल्यालाच विकले जाणार आहेत. पण या सगळ्या गोंधळात एक मूळ प्रश्न उरतोच, तो म्हणजे एआय नक्की चांगलं आहे की वाईट? तज्ज्ञांच्या मते तंत्रज्ञान कधी स्वतःहून चांगलं किंवा वाईट नसतं. त्याचा वापर कसा होतो यावर ते अवलंबून असतं. चांगली बाजू बघितली तर एआय मुळे वैद्यकीय क्षेत्रात क्रांती होतीये, कॅन्सरचे निदान लवकर होतंय, हवामानाचा अंदाज अचूक मिळतोय, ज्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान टाळण्यास मदत होत आहे आणि शिक्षणातही याचा मोठा फायदा होतोय. दुसरीकडे वाईट बाजू पाहिली तर एआयचा वापर डीपफेक व्हिडिओ बनवून महिलांना बदनाम करण्यासाठी होतोय, व्हॉइस क्लोनिंग करून लोकांचे पैसे लुटले जात आहेत आणि आता माणसाच्या मेंदूची आणि वर्तनाची पूर्ण माहिती गोळा करून माणसालाच गुलाम बनवण्याचा प्रयत्न होतोय का, असाही प्रश्न उपस्थित होत आहे. मंडळी, डिजिटल युगात डेटा इज द न्यू ऑइल असं म्हटलं जातंय. आज ग्रामीण भागातील ज्या महिला तासाला ₹250 मिळतात म्हणून आनंदात आहेत, त्यांना कदाचित जाणीव नसेल की त्या त्यांच्या पुढच्या पिढीच्या भविष्याचा पाया कदाचित एका अज्ञात शक्तीच्या हातात देत आहेत. सरकारने यावर कडक नियमावली म्हणजेच डेटा प्रोटेक्शन लॉज आणण्याची अत्यंत गरज आहे, जेणेकरून कोणाच्याच अज्ञानाचा फायदा बड्या कंपन्यांना घेता येणार नाही. बाकी याविषयी तुम्हाला काय वाटतं? डोक्यावर कॅमेरा बांधून एआय ला ट्रेन करणं ही रोजगाराची सुवर्ण संधी आहे की यामुळे मोठं संकट उद्भवू शकतो? हे आम्हाला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा आणि विशेष भारीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.